आता मुलांना त्या ठिकाणी सरासरी 32 किलोग्रॅम होती, आता ती कमी झाली. कमी कशामुळे झाली? कमी वजनाचा मुलगा त्यामध्ये आल्यामुळे सरासरी काय झालेली आहे? कमी झालेली आहे. तर आपल्याला त्या मुलाचं वजन काढायचंय. तर याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक सांगितली मुलांना तुम्हाला अगोदर मी. तर मुलांनो, जो नवीन मुलगा आलेला आहे त्याचं मला वजन काढायचंय. म्हणजे नवीन मुलाचे वजन, या ठिकाणी वजन सुद्धा विचारू शकतात किंवा त्याचं वय सुद्धा विचारू शकतात. वय विचारायचं असेल तर तो प्रश्न आपल्याला कशामध्ये येतील? वयामध्ये येतील. इथं वजनाचं दिलेलं आहे म्हणून आपल्याला त्याचं वजन काढायचंय. नवीन मुलाचं वजन बरोबर अगोदर काय करायचं मुलांनो? जुनी सरासरी घ्यायची. जुनी सरासरी जर सरासरी त्या ठिकाणी कमी झालेली असेल मुलांनो, तर आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये काय घ्यायचंय? मायनस घ्यायचंय. गुणिले कंसामध्ये नवीन व्यक्तींची संख्या. नवीन व्यक्तींची संख्या. आता नवीन व्यक्तींची संख्या म्हणजे काय मुलांनो? पहा, सुरुवातीला त्या ठिकाणी 20 मुलं होते आणि त्यात एक नवीन मुलगा आला, म्हणजे याचा अर्थ 20 आणि 1 21 ही आपल्याला नवीन व्यक्तींची संख्या घ्यायची आहे. आणि गुणिले सरासरीतील काय असतो मुलांनो? फरक असतो. सरासरीमधील फरक. सरासरीतील फरक. आता सरासरीतील फरक म्हणजे काय? जी सरासरी कमी झालेली असेल किंवा सरासरी वाढलेली असेल त्याला आपण फरक म्हणायचे. तर पहा मुलांनो, मग आता नवीन मुलाचं वजन बरोबर जुनी सरासरी होती आपल्याकडे 32 किलोग्रॅम, त्यातून मला आता वजा करायचे. का? कारण सरासरी कमी झालेली आहे. कंसामध्ये नवीन व्यक्ती, सुरुवातीला 20 मुलं होते, एक नवीन मुलगा आला त्यामुळे 21 जण झाले आणि गुणिले सरासरीतला फरक ही 1.25 चा तुम्हाला फरक दिलेला आहे. 1.25 म्हणजे बरोबर 32 वजा, तर मुलांना आपल्याला यांचा गुणाकार करून घ्यावा लागेल. तर पहा, मग आपण काय करू? 125 गुणिले अगोदर 21 करू आणि नंतर दशांश चिन्ह देऊन टाकूया मुलांना. जर तुम्हाला 21 चा पाढा डायरेक्ट असेल तर 21 चा पाढा म्हणा किंवा मग एका संख्येने मल्टिप्लाय केले तरी चालेल. पहा मुलांना, 1 गुणिले 125 म्हणजे 125 येणार. त्यानंतर दशक स्थानच्या अंकाने गुणायचा म्हणून काय द्यायचा? 0 द्यायचा. आणि 2 ने मला 125 ला गुणायचंय. 125 दुने किती होतात? 250. डायरेक्ट आपण 250 लिहू शकतो. याची आपल्याला बेरीज करायची. 5 ला 5, 2 ला 2, 5 आणि 1 6 आणि 2 ला 2 म्हणजे 26 25 ही त्याची काय आली? बेरीज. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार आलाय. आणि मुलांनो, आता दशांश चिन्ह 2 घरावर होतं, उजवीकडून 2 घरावर दशांश चिन्ह देऊन टाका म्हणजे 26.25 त्या ठिकाणी गुणाकार आलेला आहे. तर आता काय करायचंय? 32 वजा 26.25 मला करायचंय मुलांनो. तर पहा, मग 32.00 मायनस 26.25 यांची आपण काय करूया? वजाबाकी करूया. 0 म्हणजे 10 असतात मुलांनो. 10 तून 5 गेले 5, इकडे एक हातचा घेतल्यामुळे काय झाला? कमी झाला. 9 तून 2 गेले 7, पॉइंटला पॉइंट द्या. पुन्हा एक हातचा तिकडे घेतल्यामुळे इकडे कमी झाला, ते झाले 11. 11 तून 6 गेले मुलांनो 5 आणि इकडे हातचा घेतल्यामुळे इथे कमी झाला, इथं राहिले 2 आणि 2 तून 2 गेला 0. जे आपलं उत्तर आलेलं आहे 5.75 किलोग्रॅम हे वजन आहे त्या नवीन मुलाचं. नवीन मुलाचं वजन किती आलंय मुलांनो? 5.75.